शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावरती बंडखोरीवरती तोडगा काढण्यासाठी रेश्मा काळे आणि श्रीकांत शिंदे भेटीची शक्यता आहे। तोडगा न निघाल्यास महायुतीच्याच उमेदवारांमध्ये रंगणार लढत। विधान परिषद निवडणुकीमध्ये नाशिक जळगाव जागांवरती महायुतीत तिढा कायम। मित्रपक्षांचे उमेदवार आमने सामने आल्यामुळे तोडगा काढण्यासाठी नेत्यांच्या बैठकीची मालिका। तर सर्व जागांवरती महायुतीचाच विजय होईल, श्रीकांत शिंदेंनी व्यक्त केलाय विश्वास। वाटतं याच्यावरती दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते जे आहेत ते त्या ठिकाणी बोलत आहेत आणि जळगाव असेल किंवा नाशिक असेल त्या दोन्हीकडचा तोडगा जो आहे तो लवकरात लवकर निघेल। तोडगा म्हणजे काय होणार? तोडगा म्हणजे महायुतीचे उमेदवार सगळीकडे निवडून येतील ते लवकरात लवकर। जो कोण कार्यकर्ता आहे, कार्यकर्ते बघा उत्साही असतात, कार्यकर्त्यांना जे हे वाटत असतं की आपण निवडणुकी लढली पाहिजे, आपली ताकद आहे त्या ठिकाणी, पण अल्टिमेट निर्णय जो आहे हा पक्ष घेत असतो आणि ह्या दोन्ही जागेचा विषय नाशिक आणि जळगाव हा लवकरात लवकर समन्वयाने सुटेल। छत्रपती संभाजीनगरच्या मध्यवर्ती बँक निवडणुकीमध्ये रंगत वाढली। मंत्री संजय शिरसाट यांची ऐनवेळी एंट्री, अब्दुल सत्तार सूचक म्हणून सोबत। भाजप नेते अतुल सावे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे देखील निवडणुकीच्या मैदानात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली पायाभूत सुविधांची आढावा बैठक। निर्धारित मुदतीत कामं पूर्ण करण्याचे अधिकारी आणि कंत्राटदारांना आदेश, तसंच कामामध्ये ढिलाई खपवून घेतली जाणार नसल्याचाही अधिकाऱ्यांना इशारा दिला। बारामतीतील वादळ आणि गारपिटीच्या नुकसानीची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांकडून पाहणी होणार। माळावाडीमध्ये मृत महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर त्या डोह, निंबूतसह बाधित या गावांमधील शेतकऱ्यांशी संवाद साधणार। रायगड विधान परिषद निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरे यांची बिनविरोध निवड। तटकरे कुटुंबियांनी घेतली वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। सुनील तटकरे, मंत्री अदिती तटकरे आणि अनिकेत तटकरे यांची उपस्थिती। काँग्रेसचे माजी खासदार हुसेन दलवाईंनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची भेट। मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामासंदर्भामध्ये भेटीत चर्चा, तर काम 20 जून पर्यंत पूर्ण करण्याचं नितीन गडकरींचं आश्वासन। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंकडून इंदापूर तालुक्यामधल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी। शेतकऱ्यांना पंचनामे करून मदत केली जाईल, दत्तात्रय भरणेंचं आश्वासन। शेतीचं तर खूप मोठं नुकसान झालेलं आहे। केळी असेल, इतर फळं असतील, डाळिंब असतील, आणि या बाबतीमध्ये आता पुढे आपण आता वकील वस्ती, विशेषतः बावडा भागामध्ये त्याचा फटका, बावडा, लाकेवाडी, पिंपरी, भांडगाव मध्ये खूप मोठा फटका बसलेला आहे। त्यामुळे तिथं केळीच्या पीक नुकसान झालेलं आहे। त्या भागात आता मी दौरा आम्ही करतोय, सगळे अधिकारी आमच्या बरोबर आहेत आणि ज्यांचं शेवटी हे निसर्गाचं संकट आहे आणि या संकटाला आपल्याला सगळ्याला सामोरं जावं लागेल। या बाबतीमध्ये शेतकऱ्याला काय मदत करता येईल, काय सहकार्य करता येईल तो करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय। भंडारा गोंदियात विधान परिषदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला आहे। शेवटच्या क्षणी काँग्रेस उमेदवार दिलीप बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। उमेदवारी मागे घेण्यासाठी काँग्रेसकडून कोणताही दबाव नव्हता, दिलीप बनसोडेंनी केलं स्पष्ट। भाजपाच्या लोकांना हे माहित नाही मी दलित नाही, मी बौद्ध आहे। पहिल्यांदा त्यांना कळलं पाहिजे की दलित आणि बौद्धात काय फरक आहे। पहिला प्रश्न, काँग्रेसने मला उमेदवारी दिली याच्यात काही वाद नाही। काँग्रेसने मला मागेही मोरगाव अर्जुनीतून तिकीट दिली, आता विधान परिषदेमध्ये दिली। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक पुन्हा एकदा एसीबी चौकशीच्या फेऱ्यात। बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी रत्नागिरी एसीबी कार्यालयाकडून कणकवली नगरपंचायतीला पत्र। वैभव नाईक यांनी खरेदी केलेल्या 2 गाळ्यांसंदर्भामध्ये एसीबीनं माहिती मागवली। दरम्यान माझ्या विरोधामध्ये 2022 पासून रत्नागिरी एसीबीकडून चौकशीला कुठलाही विरोध नाही। राजकीय वातावरण बदललेलं की चौकशी सुरू होते। माझ्यावरती अन्याय होत असल्याचा वैभव नाईक यांचा आरोप आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक वेळा या चौकशीच्या निमित्ताने माझ्या संबंधित असलेल्या अनेक लोकांची चौकशी केली, त्याचे जबाब घेतले। अधिकारी बदल असतात तशा पुन्हा चौकशा सुरू होत असतात किंवा राजकीय वातावरण बदललं की पुन्हा चौकशा सुरू होतात। हे खरं तर माझ्यावर अन्यायदायक आहे, परंतु असून देत, ज्या चौकशी असतील त्या चौकशीला आम्ही सामोरे जाऊ, परंतु कुठल्याही दबावाला मात्र आम्ही बळी पडणार एवढं मात्र निश्चित आहे। लोकसहभागातून साकारली सातारा नगरपालिकेची भव्य इमारत। जुनी इमारत अपुरी पडत असल्यानं बांधली नवी इमारत। खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून नवीन इमारतीची पाहणी। शहराच्या वैभवामध्ये मानाचा तुरा। जिल्हा परिषद इमारत समोर आहे। जिल्हा परिषद मोठी वाटते, पण आता हे बघितल्यानंतर
आता जिल्हा परिषद सुद्धा एवढी छोटी, म्हणजे त्यांची इमारत पाहिली ही एवढीच म्हणजे लहान दिसते. लवकरच आता मला वाटतं 1 महिना 2 महिना 1.5 महिन्यात काम पूर्ण होईल. साधारण त्याचं चांगल्या प्रकारे आम्ही बाबा त्यांच्या हस्तेच आम्ही उद्घाटन केलं. नागपूरच्या कन्हानमधील दर्ग्यामध्ये पश्चिम बंगालच्या महिलेला डांबून ठेवून धर्म परिवर्तनासाठी डबा. महिलेला दर्ग्यातील लोकांनी मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप. पोलिसांनी दर्ग्यातील तिघांना केली अटक. इतर महिलांवरही अन्याय झाला आहे का या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना. हैबानियत से मुझे मारा, मुझे नकाब ज़बरदस्ती नकाब पहनाया, मुझसे कलमा पढ़वाया और फिर मेरे को धर्मांतरित करना चाहते थे वो लोग. अभी भी मेरी तबीयत बहुत ख़राब है. मैंने कोलकाता आके मेडिकल करवाया अपना. फिर मैं इतना ही नहीं, इन्होंने मेरा बलात्कार करने की कोशिश की. ताजी तनवीरुद्दीन मेरे ऊपर चढ़ गए थे, बोले कपड़ा खोल, उनका बेटा भी इन्वॉल्व है इसमें. मेरे बाल ऐसे नोच के मेरे साथ गलत किया. सकाळी आमच्याकडून एक टीमला कलकत्ता रवाना करण्यात आलेले आहेत. त्यांनी तिथे फॅक्ट्स व्हेरीफाय केला आणि अर्जदार जे आहेत त्यांच्या सखोल स्टेटमेंट पण घेतला. त्या आधारावर 29 मेला 3 आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. निदा खानला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांची सोमवारी पुन्हा होणार चौकशी. याआधी 3 वेळा मतीन पटेल यांची चौकशी झाली आहे. नाशिकच्या TCS प्रकरणामधील आरोपपत्रात मतीन पटेल यांचं नाव आहे.